नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरलेले वांगे। एकदम टेस्टी, हेल्दी आणि चविष्ट अशी रेसिपी। चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती। लागणारं साहित्य मित्रांनो, या ठिकाणी आपण जे वांगे घेतले ते आपण मधून 4 फोडी होतील पण तुटणार नाही अशा प्रकारे कापून घेऊन पाण्यामध्ये टाकले। या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेले, त्याचबरोबर आपण घेतले उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तेल, शेंगदाणे, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट, हळद, जिरे, लाल मिर्च, गरम मसाला पावडर, त्याचबरोबर आपण घेतले अख्खे धने, 2-4 मिरे, 2-4 लवंगा, विलायची, त्याचबरोबर खोबरं आणि दालचिनी। सर्वात आधी एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। त्यामध्ये टाकूया आपलं घेतलेले शेंगदाणे, याला थोडं भाजून घेऊ। त्याचबरोबर आपण यामध्ये टाकूया खोबरं आणि याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया। मित्रांनो, इथे आपलं शेंगदाणा आणि खोबरं व्यवस्थित भाजले गेले, आपण याला आता काढून घेऊया। मित्रांनो, ह्याच कढईमध्ये आपण आता टाकूया धने, लवंग, मिरे, विलायची आणि दालचिनी। यालाही आपण थोडंसं 2 मिनिटं परतून घेऊया। मित्रांनो, इथे आपले धने आणि बाकीचा जो मसाला आहे हाही व्यवस्थित परतून गेलेला आहे। आपण आता याला काढून घेऊया। मित्रांनो, आपण जो मसाला भाजून घेतला होता, परतून घेतला होता, तो आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आणि बारीक करण्याच्या आधी हे सर्व मसाले आपण थंड करून घेतले होते। आता आपण याला बारीक करून घेऊया। इथे आपला मसाला बारीक झाला आहे। मित्रांनो, जो मसाला आपण इथे बारीक करून घेतलाय, आता आपण त्यामध्ये साधारण 1 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल मिर्च आणि मसाल्याच्या चवीनुसार मीठ। मित्रांनो, मीठ हे आपल्याला फक्त या मसाल्यापुरतंच टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथे गरम मसाला, लाल मिरची आणि मीठ एकत्र झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याची पेस्ट बनवून घेऊया। मित्रांनो, आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये भरू। अशाच प्रकारे एक एक करून आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे वांग्यात आपण पेस्ट भरलेली आहे। मित्रांनो, इथे आपले सगळे वांगे आपण भरून घेतलेले आहे। इथे आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूया, त्याचबरोबर 1 छोटा चम्मच हळद आणि आपले भरलेले वांगे याच्यात थोडेसे परतून घेऊया। आणि यावरून थोडंसं तेल आपण घालूया। आणि 1-2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया, जेणेकरून आपले सर्व वांगे थोडे नरम होऊन जातील। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व वांगे व्यवस्थित परतले गेले, एकदम नरमही झाले। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मित्रांनो, वांगे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण परत थोडंसं तेल घालूया आणि त्यामध्ये आपण आता घालूया कांदा, त्याचबरोबर टाकूया थोडीशी अद्रक लसूण पेस्ट। इथे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलाय, नरमही झालाय। आपण आता यामध्ये घालूया मसाला, जो की आपण
वांग्यामध्ये भरला आहे त्यातलाच उरलेला मसाला आपण त्यामध्ये घालून परतून घेऊया। मित्रांनो, यामध्ये आपण आता घालूया साधारण 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च। त्याचबरोबर आपण आता यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं मीठ। मसाल्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करूया जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित परतला जाईल। आपण 2 मिनिटं मसाल्याला झाकून ठेवूया जेणेकरून त्याच्यातलं तेल वेगळं होईल। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मसाल्यामधून आपलं तेल वेगळं झालेलं आहे, म्हणजे आपला मसाला एकदम व्यवस्थित परतला गेला आहे, एकदम छान असा सुगंधही येतोय। आता आपण यामध्ये जे आपण वांगे परतून घेतले होते ते टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून, इथे वांगे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली होती। थोडंसं 1-2 चमचे आपण गरम पाणीही यामध्ये ॲड केलं आहे। आपण जे काही पाणी यामध्ये वाढवले त्यानुसार एक थोडंसं मीठ आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छानशी अशी आपली भरलेल्या वांग्याची भाजी इथं तयार झालेली आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वरून टाकूया आणि आता हिला आपण सर्व करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्व केल्यानंतर आपले भरलेले वांगे किती छान दिसत आहे आणि टेस्टही एकदम छान झालेली आहे। अशा प्रकारे आपले इथे भरलेले वांगे बनवून रेडी आहे। मित्रांनो, तुम्ही घरी ट्राय करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा